नमस्कार मंडळी, आज मी चिंबोरी आणलेली आहे. मस्त फ्रेश होते एकदम. आणि पाहू शकता मी आता साफ करून घेते. अशा प्रकारे साफ करून घ्यायचे. त्यानंतर आपण 2 ते 3 पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. सो मी आधीच 2 ते 3 पाण्यात धुवून घेतलेलं आहे. पुन्हा एकदा धुवून घेते. मस्त चिंबोरी आपले साफ झाले. आता गरम मसाला जे फोडणीसाठी घेणार आहे ते घेतलेलं आहे. कोथिंबीर वाटण्यासाठी लसूण, आलं, कांदा तळून घ्यायचे चांगला लाल होईपर्यंत आणि खोबरं भाजून घेणार आहोत. सो आता आधी आपण फोडणीला गरम मसाले घालूया आणि कांदा शिजत ठेवूया. कांदा ॲड केलेला आहे मी. आता ताटावर पाणी ठेवून आपण कांदा चांगला लाल होईपर्यंत शिजवतो. एका साईडला आपण वाटण्याची तयारी करूया. खोबरं चांगलं भाजायचं आहे आपल्याला. त्याच्याबरोबर आलं, लसूण हे सुद्धा भाजून घेऊया. चांगलं ब्राऊन होईपर्यंत मीडियम फ्लेमवर भाजायचं आहे आपल्याला. इथे आपला कांदा शिजून सुद्धा झालेला आहे. छान लाल कलर आलाय, पाहू शकता तुम्ही. रंग लाल येईपर्यंत भाजला म्हणजे कालवणानं छान असा रंग येतो. आता जे वाटप आपण केलेलं आहे भाजून ते घातलेलं आहे. चवीनुसार जसं तिखट हवं आहे त्याप्रमाणे मसाले ॲड करा. हळद, त्यानंतर आपण चिंबोऱ्या ॲड केलेल्या आहेत. चिंबोऱ्यांचं जे बारीक बारीक पाय असतात त्याचं जे पाणी मी मिक्सरमध्ये काढलेलं आहे ते ॲड केलं आहे. छान प्रकारे मिक्स करून घेऊया. मिक्स झालेलं आहे. आता 15 ते 20 मिनटं आपण उकळून घेऊया आणि शिजत आलं की चवीनुसार मीठ घालूया. स्वतः शिजत आलेलं आहे, पाहू शकता तुम्ही. चवीनुसार मी मीठ घातलेलं आहे. सो 10 मिनटानंतर मी कोथिंबीर ॲड करते, कारण आपलं मस्तपैकी चिंबोरीचं कालवण तयार झालेलं आहे. सो कशी वाटली रेसिपी नक्कीच कमेंटमध्ये सांगा. सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आमच्या चॅनलला शेअर करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ घेऊन मी तुमच्यासमोर येत राहीन. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.